नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नियुक्ती झालेली आहे या संदर्भात माहिती. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अभिनेता विजय याची नियुक्ती झालेली आहे या संदर्भात माहिती. तसेच हायपरसोनिक तंत्रज्ञानामध्ये भारताने नुकतीच मोठी झेप घेतलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारताचे पहिले CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिपिन रावत. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 11 मे. 11 मे हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. पोखरण येथील अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 1999 पासून हा दिवस साजरा केला जातो. ऑपरेशन शक्ती हे 1998 मध्ये 11 आणि 13 मे या दिवशी भारताने अनेक भूमिगत अणुचाचण्या करून आपले वैज्ञानिक आणि तांत्रिक पराक्रम प्रदर्शित केलेले होते. तसेच हंसा-3 हे पहिले भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी देखील 1998 मध्ये घेण्यात आलेली होती. ज्या दिवशी पोखरण याची चाचणी केलेली होती त्यावेळेस DRDOचे प्रमुख होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांचं कोड नेम होतं मेजर जनरल पृथ्वीराज. तर ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे प्रमुख होते R चिदंबरम. त्यांचं कोड नेम होतं नटराज. 11 मे 1888 मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यामध्ये थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी प्रदान केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ऑनलाईन गेमिंग रूल्स 2026 अंतर्गत देखरेख व अंमलबजावणीसाठी कोणती संस्था प्रस्तावित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑनलाईन गेमिंग रूल्स 2026 ही आता 1 मे 2026 पासून लागू करण्यात आलेली आहेत. भारताच्या डिजिटल गेमिंग क्षेत्राला सुरक्षित, पारदर्शक आणि जबाबदार दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण नियमावली लागू केलेली आहे. वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन गेमिंग क्षेत्रासाठी आता एक संध आणि स्पष्ट नियामक चौकट तयार करण्यात आलेली आहे. आता ऑनलाईन गेमिंग रूल्स 2026 चे प्रमुख स्तंभ काय आहेत? तर सर्वप्रथम ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही एक देखरेख व अंमलबजावणीसाठी एकसंध डिजिटल आधारित नियामक संस्था स्थापन केली जाईल. तसेच गेम डिटर्मिनेशन फ्रेमवर्क याद्वारे स्पष्ट निकषांच्या आधारे गेम्सना परमिटेड किंवा प्रोहिबिटेड म्हणून वर्गीकरण करण्यात येईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन सिस्टीम हे ई स्पोर्ट्स आणि अधिसूचित गेमसाठी डिजिटल प्रमाणन असेल. तसेच युजर सेफ्टी फ्रेमवर्क याद्वारे वयोमर्यादा तपासणी, सुरक्षा नियंत्रण आणि फेअर प्ले सारख्या संरक्षणात्मक उपाययोजना यामध्ये केल्या जातील. तसेच ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम हे 2 स्तरीय यंत्रणेद्वारे तक्रारींच्या निश्चित कालमर्यादेत निवारण देखील केले जाईल. तसेच पेनल्टीज आणि एन्फोर्समेंट यामध्ये डिजिटल चौकशी आणि प्रमाणबद्ध दंडाद्वारे नियमांचे पालन देखील सुनिश्चित केले जाईल. त्यामुळे लक्षात घ्या, ऑनलाईन गेमिंग रूल्स 2026 हे आता डिटेलमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. जर रायटिंग पेपरमध्ये जर अशा पद्धतीचा प्रश्न आला की ऑनलाईन गेमिंग रूल्सनुसार तुम्ही कशा पद्धतीचे नियम लागू करू शकता, तर हे जे काही आता ऑनलाईन गेमिंग रूल्स 2026 मध्ये गव्हर्नमेंटने सादर केलेले आहेत हेच तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कोणाकडून घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी अभिनेता विजय याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चेन्नईतील नेहरू इंडोर स्टेडियममध्ये 10 मे रोजी झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यामध्ये तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्यासोबत 9 मंत्र्यांनी ही शपथ घेतली. त्यामध्ये कॅबिनेटमध्ये KG अरुणराज, आधव अर्जुन, N आनंद, सेल्वी S कीर्तना आणि डॉक्टर TK प्रभू यांचा समावेश आहे. काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्याने विजय यांनी 234 सदस्यीय विधानसभेमध्ये 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलेला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1967 नंतर DMK किंवा AIADMK या बाहेरील पक्षातून मुख्यमंत्री बनणारे विजय हे तामिळनाडूचे आता पहिलेच मुख्यमंत्री ठरलेले आहे. म्हणजेच 1967 पासून एकतर DMKचा किंवा AIADMKचा या 2च पक्षांचे मुख्यमंत्री आतापर्यंत झालेले होते. आता त्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच आता विजय यांच्याद्वारे DMK आणि AIADMK या बाहेरील पक्षातून आता मुख्यमंत्री झालेला आहे. पुढे पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणता पर्याय इंधन बचतीशी संबंधित नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खाजगी जेट प्रवास. संकट काळामध्ये सामूहिक सहभागाची गरज आहे
अशा पद्धतीचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केलेलं आहे. त्यांनी काल हैदराबादमध्ये अशा पद्धतीची घोषणा केली आणि देशासाठी काही महत्त्वाचे 7 घोषणा केलेल्या आहेत. यातील पहिली घोषणा म्हणजे इंधन बचतीसाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, कार पुलिंगला प्राधान्य द्यावे, माल वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर करावा, इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करावा. तसेच कोविड काळामध्ये कार्यक्षम उपाय पुन्हा राबविण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामध्ये वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्स आणि व्हर्च्युअल मीटिंग्स अशा पद्धतीच्या उपाययोजना राबवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर परकीय चलन साठा वाचवण्याच्या दिशेने त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली म्हणजे अनावश्यक परदेश प्रवास, विदेशी सुट्ट्या व लग्न समारंभ या काळामध्ये टाळावेत. देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्यावे. 1 वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळावी अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तसेच मेड इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देखील त्यांनी दिलेलं आहे. यानुसार स्थानिक पातळीवर व तयार वस्तूंचा वापर वाढावा. तसेच बूट, बॅग, ॲक्सेसरीज सारख्या दैनंदिन वस्तूंमध्ये स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन देखील त्यांनी केलेले आहे. तसेच खाद्यतेल वापर कमी करण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मदत मिळेल आणि वैयक्तिक आरोग्यही यामुळे आता तंदुरुस्त राहील. तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. रासायनिक खतांचा वापर 50% ने कमी करा, नैसर्गिक शेतीकडे वळा, मातीचे आरोग्य जपा व आयात अवलंबित्व कमी करा आणि डिझेल पंपाऐवजी सौर ऊर्जेवर चालणारे पंप वापरा. अशा पद्धतीचं अपील देखील त्यांनी केलेलं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचे अपील नुकतेच झालेले आहेत. ही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील माहिती असणं आवश्यक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुदुच्चेरीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एन रंगास्वामी. पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच एन रंगास्वामी यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगास्वामी यांची पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. यानंतर पुदुच्चेरीचे उपराज्यपाल के कैलासनाथन यांनी रंगास्वामी यांना केंद्रशासित प्रदेशात नवे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. एन रंगास्वामी कोण आहेत? ते पुदुच्चेरीतील लोकप्रिय नेते असून त्यांना अनेकदा पुदुच्चेरीचे कामराज असेही म्हटले जाते. ते ऑल इंडिया एनआर काँग्रेस म्हणजेच एनआरसी या पक्षाचे ते संस्थापक आहेत. त्यांचा पक्ष हा सध्या एनडीए म्हणजेच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स याचा घटक पक्ष आहे. एनडीएमध्ये सध्या बीजेपी, AIADMK, LJK यांच्यासारखे पक्ष त्यांच्या सोबत आहेत आणि AINRC हा देखील महत्त्वाचा पक्ष त्यामध्ये आहे आणि ऑल इंडिया एनआर काँग्रेस यांचे संस्थापक आहेत एन रंगास्वामी आणि त्यांचीच नियुक्ती आता पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी झालेली आहे. आता नुकत्याच झालेल्या पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा किती मिळालेल्या होत्या? तर AINRC नेतृत्वाखालील एनडीएने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवलेली आहे. एनडीएला 30 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळालेला आहे. त्यापैकी AINRCने 12 जागा, बीजेपीने 4 जागा, तर AIADMK आणि LJK या घटक पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकलेली आहे. रंगास्वामी यांनी स्वतः तत्तांचवाडी या मतदारसंघातून विजय मिळवत मुख्यमंत्री पदाकडे पुनरागमन केलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगस्वामी यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे AINRC. पुढचा प्रश्न, हायपरसोनिक वेग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॅक 5 पेक्षा अधिक वेग. आता हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये भारताने मोठी झेप घेतलेली आहे. DRDOने ॲक्टिव्हली कूल्ड फुल स्केल स्क्रॅमजेट कंबस्टर याची दीर्घकालीन यशस्वी चाचणी पूर्ण केलेली आहे. या यशामुळे भारत प्रगत हायपरसोनिक मिसाईल टेक्नॉलॉजी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर पोहोचलेला आहे. या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्य म्हणजे सुपरसॉनिक एअर ब्रीथिंग इंजिन तंत्रज्ञान यामध्ये असेल, स्वदेशी विकसित लिक्विड हायड्रोकार्बन एंडोथर्मिक फ्युएल यामध्ये असेल, तसेच हाय टेम्परेचर थर्मल बॅरियर कोटिंग असेल आणि अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल. त्यामुळे लक्षात घ्या, हायपरसोनिक ही प्रणाली आपल्या भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे नेमकं हायपरसोनिक किंवा सुपरसोनिक हे नेमकं काय आहे? तर यातील जो महत्त्वाचा फरक आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. सबसोनिक, सुपरसोनिक आणि हायपरसोनिक हे 3 महत्त्वाचे प्रकार पडतात. त्यातील जो सर्वात कमी वेग असतो तो म्हणजे सबसोनिक. सबसोनिक म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा कमी वेग असतो, ज्याचा वेग मॅक 1 पेक्षा कमी समजला जातो. याचं उदाहरण म्हणजे सामान्य प्रवासी जे विमाने असतात हे आवाजाच्या वेगापेक्षा कमी असतात, म्हणून त्यांना सबसोनिक या कॅटेगरीमध्ये टाकले जाते. दुसरा प्रकार आहे सुपरसोनिक. हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेग असतो, ज्याचा वेग मॅक 1 ते मॅक 5 अशा पद्धतीचा त्याची रेंज असते. याचं उदाहरण म्हणजे लढाऊ विमाने असतील, क्षेपणास्त्रे असतील, ही सुपरसोनिक वेगाने जात असतात. आणि तिसरं जे आता भारताने त्यामध्ये आघाडी घेतलेली आहे ते म्हणजे हायपरसोनिक. हायपरसोनिक म्हणजे आवाजाच्या 5 पटपेक्षा अधिक वेग असतो. याचा
अर्थ म्हणजे त्याची रेंज जी आहे ती मॅक 5 पेक्षाही जास्त असते. याचं उदाहरण मी आता सांगितलं, की आधुनिक हायपरसोनिक जे मिसाईल्स असतात, हे हायपरसोनिक स्पीडने जात असतात आणि आता याच प्रणालीमध्ये भारताने अतिशय मोठी झेप घेतलेली आहे आणि भारतासाठी नक्कीच हा गौरवशाली दिवस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, विजय यांच्या टी-व्ही-के या पक्षाचे पूर्ण नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत, तामिळ विक्ट्री कोंगू, पर्याय क्रमांक 2, तामिळ वेट्री कच्ची, पर्याय क्रमांक 3, तामिळगा वेट्री कळगम आणि पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू विदुतलाई कळगम. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.